करवीर तालुक्यातील मौजे मांढरे गावात अन्नातून विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पाटील कुटुंबातील सून गंगा पाटील आणि तिची आई जया दाभाडे यांच्यावर गुन्हे नोंद करावेत अशी मागणी मांढरे ग्रामस्थांनी केली आहे। या मागणीचं निवेदन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक किरण कागलकर यांना देण्यात आलं। करवीर तालुक्यातील मांढरे गावातील पाटील कुटुंबातील 4 जणांना 15 नोव्हेंबर रोजी अन्नातून विषबाधा झाली। त्यामध्ये पांडुरंग पाटील, त्यांचा मुलगा कृष्णात पाटील, रोहित पाटील यांचा मृत्यू झाला, तर प्रदीप पाटील यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेबाबत करवीर पोलीस तपास करत आहेत। दरम्यान अन्नातून विषबाधा झाल्यानंतर ग्रामस्थांनी पाटील कुटुंबातील सून गंगा आणि तिची आई जया दाभाडे यांच्यावर संशय व्यक्त केला होता, पण करवीर पोलिसांकडून कुणावरही कारवाई झालेली नाही। या पार्श्वभूमीवर मांढरे गावचे सरपंच कृष्णात सुतार, उपसरपंच भरत किरुळकर यांच्यासह ग्रामस्थांनी आज जिल्हा विशेष शाखेचे उपनिरीक्षक किरण कागलकर यांची भेट घेतली। अन्नातून विषबाधा हा प्रकार संशयास्पद असून या प्रकरणी गंगा पाटील आणि तिची आई जया दाभाडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली। मात्र मृतांचे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई होईल असं उपनिरीक्षक कागलकर यांनी ग्रामस्थांना सांगितलं। मांढरे गावातील शिष्टमंडळात पंढरी पाटील, छाया रोटे, संपदा पाटील, वंदना कांबळे यांच्यासह 50 पेक्षा अधिक ग्रामस्थ आणि महिलांचा समावेश होता।